प्रेमाची फक्त एकच परिभाषा तुला समजली, ती म्हणजे दुसऱ्याचा वापर करून त्याला फेकून देणे. ही तुझ्या प्रेमाची परिभाषा. पण माझ्या प्रेमाची परिभाषा ही नाहीये. जर मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं ना, तर ते शेवटच्या श्वासापर्यंत निभवण्याची धमक आहे माझ्यात. मला वाटलं नव्हतं की तू असा निघशील. दुसऱ्यांप्रमाणे तूही शरीर सुखालाच प्रेम समजणारा निघालास. नाही, माझा तुझ्यावर राग नाहीये. माझा राग स्वतःवरतीच आहे की मी तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलं. तुझ्यासारख्या माणसाच्या प्रेमात पडले मी. आणि या गोष्टीची खंत नेहमीच मला आयुष्यभर जाणवत राहील. जेव्हा तुला खरं प्रेम भेटेल ना, आणि जेव्हा तुझ्याशी कोणी असं वागेल जसं तू आता माझ्याशी वागतोय, तेव्हा तुला कळेल की हृदय तुटतं ना, तेव्हा काय फील होतं, कशा वेदना होतात, किती त्रास होतो. प्रेमात नातं जपणं, एकमेकांची केअर करणं, एकमेकांची काळजी घेणं, एकाला काही झालं तर वेदना दुसऱ्याला होणं, याला म्हणतात प्रेम. प्रेमात जात पात असं काही नसतं. तिथे फक्त प्रेम असतं. निथळ, निर्मळ, स्वच्छ प्रेम. बरोबर बोलतात लोक. आजकाल प्रेम राहिलंच नाहीये. प्रेम राहिलंय ते फक्त शब्दांपुरतं मर्यादित. कवीच्या कवितेत आणि चित्रपटाच्या फ्रेम मध्ये हे प्रेम अडकून बसलंय. खऱ्या आयुष्यात मात्र त्याची जागा वासनेने घेतली. फक्त आणि फक्त शरीर सुखालाच हे जग खरं प्रेम समजतंय. आणि काही लोकांना ते वाटतं सुद्धा. एक ना एक दिवस तुला माझं प्रेम नक्की समजेल, पण तेव्हा खूप उशीर झाला असेल. चल, जाते मी. तुझी आठवण काढेन, प्रेम म्हणून नाही तर नफरत म्हणून. बाय. हमेशा के लिए.